परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः। विनायक चरणसान्निध्यादेवा मुक्ता भवन्ति साकरेंशुप्रातं ज्ञानदायपरायणं विनायक गुरु वंदे भवंदे मुक्ते ज्ञान प्रतापलसवती अमृतवा पटुकं बुद्धिरोषि ज्ञानेषु भगवान् होते श्री रघुनाथ गुरुराज नमस्ते भीम। खूप सुंदर विषय अधिकाराचा। प्रश्न, ज्ञानी को विषय की इच्छा और ताके संबंध से पूर्व रीति से सुख का भान होवे है अथवा नहीं। तत्वदृष्टिवाच भो भगवान तुम दीन दयाला मेटो मम संशय तत्काला या में कछुक रही आशंका सो भाकु अब है निर्बंका। आत्म विमुख बुद्धि अज्ञानी ताकि यह सब रीति बखानी। ज्ञानी जन को कहो विचारा को न तुम सम और उदारा। टीका, हे भगवान, आपने पूर्व विषय के संबंध से आत्मानंद के भान की जो रीति कही सो अज्ञानी पुरुष की कही और ज्ञानी की नहीं कही। काहे ते आत्मा से विमुख है बुद्धि जाकी ताका आपने नाम लिया है सो आत्मा से विमुख बुद्धि अज्ञानी की होवे है ज्ञानी की नहीं। याते आप अब ज्ञानी का विचार कहो। असं तत्वदृष्टी श्री गुरुला विचारतो की आतापर्यंत अज्ञानाचा विचार सांगितला आणि अज्ञानी या शब्दाचा कधी विसरायचा नाही शब्द काय लिहिलंय आत्मविमुख हे खूणच आहे किंवा गुरूंच्या भाषेत बोलले जरी सोचान ओळख आत्मविमुख जे पुरुष आहे ते अज्ञानी त्यांची रीत सांगितली त्यांची रीत कशी सांगितली दोन शब्द सांगायचे त्यांची रीत अशी सांगितली की विषयामध्ये आनंद नाही त्याला कळतंय विषयामध्ये आनंद नाही पण विषयात आनंद वाटतो विमुख पुरुषाला स्वस्वरूप विमुख असणारे त्यांना विषयात आनंद वाटतं तरी पण ते नाही बरोबर अंतःकरणावरती विषयापर्यंत जाते आणि ते विषयाला संबंधी होऊन अंतःकरणामध्ये स्थिर होते परत येऊन आणि स्वरूप आनंद होतो पण त्याला अज्ञान असल्यामुळे विषयात आनंद होतो हे सांगितले अज्ञानाची। आणि दुसरी गोष्ट की विषयात आनंद हे याच्याबद्दल सांगितलं एक विषयाचा आनंद जर झाला तर वृत्ती तिथून निघून आहे पण वृत्ती एका विषयात थांबत नाही म्हणून विषयात आनंद हे त्यांनी सांगितले दोन सूत्र अज्ञानाचे। आता काय करण्याशी आणि आता ज्ञानी पुरुषाची काय बात आहे तुम्ही दयाळू आहेत तुम्ही ज्ञान स्वरूप आहात श्री गुरु। मला एक संशय येतो की आत्मविमुख पुरुषाचं सांगितलं पण ज्यांना आत्मानुभव आला त्यांची व्यवहाराची रीत काय त्यांना विषयात आनंद का न होतो तर याच्यावर थोडंसं गुरूंचं चिंतन सांगतो ते मी गुरूंचं चिंतन दोन शब्दात सांगतो। ते वर्त दिसते दे ते देणं माझ्या ठाई त्या घरात ज्ञानी पुरुषाला दोन वृत्ती असतात एक मुख्य वृत्ती स्वरूपात आणि अमुख्य वृत्ती व्यवहारात आणि अमुख्य वृत्ती व्यवहारात असून बी ते मिथ्यात्व रूपाने चला आता विषय करूया हे सूत्र लक्षात ठेवा। आता हिच्या रीतीने कसं आहे ते आपण चिंतन करू।
जो ज्ञानवान को विषय की इच्छा और ताके संबंध से पूर्व रीति करिके सुख का भान होवे है अथवा नाही। आता पहिलं आता ज्ञानी पुरुषाला विषयाची इच्छा होती का नाही आणि विषयाची इच्छा होती का नाही आणि विषयाच्या संबंध त्याला आनंद होतो का नाही, हे दोन मुद्दे लक्षात ठेवा. ज्ञानी पुरुषाला विषयाची इच्छा होती का नाही आणि विषयात आनंद होतो का नाही, हे त्याचे दोन मुद्दे त्या प्रश्नाचे तत्वदृष्टीचे. तत्वदृष्टी नाही ना आदर्श नाही, सगळे आपल्या भूमिकेनुसार जो अभ्यास करतो त्याच्या समोर असे विषय येत असतात. ते निमित्त आहे आपलं, पण जे खास अभ्यास करायला लागले त्यांना हे असे समस्या येत असतात. आता हे आपण ऐकून वाचून दृढ व्हायचं तो वेगळा विषय, पण असे जे विचार आहेत ते पाठीमागच्या अधिकारी असतात त्यांना येत असतात. असो, विस्तार सांगत नाही. आता त्याचे उत्तर काय आहे ते ऐका. त्याचे किती मुद्दे आहेत विचारण्याचे? दोन. कोणचे? विषयात सुख आहे, ज्ञानी महात्मा. हा, असंच बोललं का. ज्ञानी पुरुषाला विषयाची इच्छा होती का नाही एक, आणि विषयात आनंद होतो का नाही ज्ञानी पुरुषाला, ही दोन प्रश्न आहेत. आता तुम्ही दयाळू आहेत आणि मला संशय आलाय, ते काय उत्तर मला सांगा. उत्तर द्विविध आत्मविमुख है, विषयानंद स्वरूपानंद से न्यारा नहीं. श्री गुरु उवाच. द्विविध पुरुष म्हणजे दोन्ही विनमुख आहेत. ज्ञानी विनमुख आहे व्यवहारकाली, आणि अज्ञानी तर आहेच आहे, पण ज्ञानी विनमुख आहे व्यवहारकाली, पुन्हा नाही. हा, चला. श्री गुरुवर सुनहु शिष्य इक बात मम सावधान मन कान. हे बाबा, मी तुला सांगतो, पण जरा सावधान ऐक. मी एक गोष्ट सांगतो ते हे द्विविध आत्म विमुख अज्ञानी रु सुजान. आता दोघही विनमुख आहेत. ज्ञानी विनमुख आहे. कशाशी विनमुख आहे दोघं? विषय. हा, विनमुख म्हणलं की आत्माकडे जायचंय. द्विविध म्हणजे ज्ञानी आणि अज्ञानी दोघंही आत्म्याशी विनमुख आहेत व्यवहारकाली. हा, विनमुख पद आलं की एक ज्याच्या विषयाच्या संबंध लक्षात ठेवायचे असते विषय. आत्म विनमुख पुरुष ज्ञानी भी आहे आणि अज्ञानी आहे. है विस्मृत व्यवहार में कबहू को ज्ञानी संत अज्ञानी विमुख ही रहे, यह तू चांद सिद्धांत. हा, अरे ज्ञानी पुरुष व्यवहारकालीची विनमुख आहे आणि अज्ञानी जी सतत आहे. अज्ञानी आहे ती आत्मविमुख सदा आहे. अज्ञानी आहे ती आत्मस्मृती राहती, पण व्यवहारकाली तेवढ्या कालापुरते विनमुख आहे. ठीक आहे. हे शिष्य, तू चित्त और श्रवण को सावधान करके सुन. का बरं एवढी का सूचना करायला लागले? तू चित्त सावधान ऐक. काय एवढं काल त्यांना सांगायचं तर नाही तुला लक्ष येतं. आणखी आहे तुझ्याकडे बुद्धी, आपण विचार करून ज्यावेळेस महत्वाचा विषय सांगायचा त्यावेळेस ही सूचना करीत असते. त्याला गुरुजींनी सांगावं. निघाला आपला कोणी भक्त म्हणा, एखादा मुलगा काहीतरी घ्या, आणि त्यांना माहीत आहे पुढचे रस्त्याला धोक्यात, तर ते सांगतात, ए नीट जा, तिथे जरा लवकर निघून जा बरं का, तिथं असं आहे तसं. ज्ञानी पुरुषाविषयी जरा तू मी काय सांगणार आहे हा महत्वाचा विषय, तू जरा चित्त देऊन एकाग्र चित्ताने ऐक. आणि खरंच ज्ञानी पुरुष जर तुम्ही ऐकलं एकाग्र चित्त, तर मला खरंच ज्ञानी पुरुषाचं वर्म कळेल. तुम्हाला ज्ञानी पुरुषाचं वर्म कळेल. आणि भावनेने ऐकलं ते ऐकल्यासारखं पण विसरून जाईल. म्हणून त्याने सूचना केली की तो अगोदर एकाग्र चित्ताने जरा श्रवण एकाग्र मनाने कर. मनात दुसरं काही ठेवू नको. महत्वाचा विषय. पूर्व जो हमने आत्मविमुख कहा है, सो
आत्मविमुख अज्ञानी ही नहीं होवे, किंतु ज्ञानवान की भी बुद्धि जब व्यवहार में आई जावे तब वह तत्व को भूली जावे है। अरे बाबा, अज्ञानाची व्यवहार काली आत्मविमुख बुद्धी होती असं नाही, तर ज्ञानी पुरुषाशी सुद्धा व्यवहार काली आत्मविमुख बुद्धी होती, परंतु याच्या व्यवहारामध्ये जरी विमुख झाली पण याची सतत असते आणि याची सतत नसते, याची समुद्र झालेली वस्तूशी. याला एक दृष्टांत दिलं त्या गुरुजीने. हा तिथं पुढे येईल आला तर एक कोट्याधीश माणूस आहे, लक्षाधीश माणूस, काय तुमच्या संकट धरा पैशाची, आणि त्याच्यामुळे आकडे आपण एवढी श्रीमंत आहे म्हणून तो मुंबईला गेला. मग मुंबईला व्यवहार करतो का नाही? विमुख असला तर निश्चय कोणता आहे? आपलं काय वस्तू त्याचा निश्चय आहे. म्हणजे वस्तूचा निश्चय असला तरी व्यवहार करीत जर तिकडे असला तर निश्चयात बदल होत नाही, आणि त्या निश्चयाची स्मृती जरी नसली व्यवहार काली तेवढं करतो एकदम त्याला स्मृती होते, असे आहे. म्हणून ज्ञानी पुरुष अनुभव करावाच लागत नाही सांगत, कारण हे तुम्हाला अरे खूप महत्वाचं चिंतन आहे, पण तुम्ही लक्ष द्या थोडं. ज्ञानी को भी विन्मुख होता, कब होता? व्यवहार काल में. जैसे जब जागृताकार वृत्ति होवे तब स्वप्नाकार वृत्ति होवे नहीं, जब स्वप्नाकार वृत्ति होवे तब जागृताकार वृत्ति होवे नहीं, तैसे ज्ञानवान की बुद्धि भी जब आत्माकार होवे तब अनात्माकार होवे नहीं, और जब अनात्माकार होवे तब आत्माकार होवे नहीं. तर दृष्टांत दिले दोन, स्वप्नाचा आणि जागृतीचा. सुषुप्तीचा नाही, जागृत नाही, स्वप्न. ज्या काली जागृत वृत्ती होती त्या काली स्वप्न नाही, स्वप्न काली जागृत नाही, हे अनुभव करता दिले. तसं ज्ञानी महात्मा जो आहे तो व्यवहार काली आत्मविमुख आहे, आणि आत्मसन्मुख झाला की व्यवहाराचा विमुख कोणा असतो. म्हणजे एका काली एकाच. म्हणून तर रे झेपत नाही, एका काली दोन व्यवहार होतच नसतील. एका खाली दोन व्यवहार होत नाही, एका खाली एकच होतो. स्वप्न काली स्वप्नच आहे, जागृती नाही, आणि जागृत काली जागृतीच आहे, स्वप्न नाही. असं आणि आमचे गुरुजी सांगायचे. जीवाचा व्यवहार न कळल्यामुळे कसं होतं, त्याला एक करावं वाटतंय. एक म्हणजे गोपीचंदन आणि कुंकू, हे आमच्या गुरुंचा दर्शन. कुंकू म्हणजे प्रपंच, गोपीचंद म्हणजे परमार्थ. पण हे सांसारिक लोक काय करतात, कुंकू आणि गोपीचंद एक करतात. तसं या लोकांचं दोन्ही एकत्र असल्यामुळे काहीच हाताला लागत नाही. तुम्हाला आज जरी नाही कळलं तरी काही हरकत नाही, पण दोन्ही एकत्र असल्यावर काहीच हाताला लागत नाही. म्हणून तुकोबारांनी सांगितलंय की प्रपंच परमार्थ संपादन दोन्ही एकही निदान घरी त्याची. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही करेन तुकोबारामध्ये त्याला एकही हाताला लागत नाही. त्याला दृष्टांत दिला, दोन्ही पेवावरी ठेवू जात हात शेवटी अपघात शहरात. पेव असते त्याच्यावर जर ठेवलं तर ते दोन्ही हाताला लागत नाही. ते म्हणजे परमार्थाचाच नाही, पण प्रपंच नाही सगळं होत, प्रपंचाचं नाहीच नाही. हो, पण असा तो महात्मा तो विन्मुख काली व्यवहार काली विन्मुख आहे, परंतु आत्मस्वरूपाकाली सन्मुख आहे. आता ही शास्त्रीय भाषेमध्ये अनात्मकार वृत्ती आहे, त्यावेळेस आत्मकार नाही. आत्मकार वृत्ती आहे त्यावेळेस अनात्मकार नाही. आता अनात्मक कशाला म्हणायचं? देहादिक. वा, देहादिक म्हणजे जागृत स्वप्न कसे आहे? अनात्म. स्वप्न कसं आहे? जागृती कशी आहे? झोप कशी आहे? हे सगळं अनात्म. आता ही ह्या तीन अवस्था अनात्म आहे, पण साधूंनी जे स्वप्न सांगितलं ते कळलं, ती खरं अनात्माची जागृती. चला जाऊ द्या. यद्यपि एक अंतकरण विषय एक काल में भिन्न विषयाकार सामान्य विशेष रूप दो वृत्तियां होवे है. म्हणजे आता एका अंतकरणामध्ये
दोन वृत्ती आहे, एक सामान्य राहते एक विशेष राहते. कसं ते गुरुजींनी सांगावं, व्यवहारकाली एक सामान्य वृत्ती असते आणि एक विशेष वृत्ती. हे कसं, त्याचा विस्तार कसा? तुम्ही गेलात कोणत्याही दुकानात, समजा दुकानात गेल्यानंतर तुमची विशेष विचाराची काय वृत्ती असते? एक कापड, त्याचा रंग. पण तुम्ही कापडाच्या दुकानात गेला ती सामान्य वृत्ती आहे. कापडाच्या दुकानात गेलेली वृत्ती कोणती? सामान्य. कापडाचा विचार करायला त्यावेळेस कोणती? विशेष. आता हे जसं उदाहरण झालं त्याप्रमाणे तुम्ही ज्यावेळेस चिंतन करता त्यावेळेस व्यावहारिक चिंतन असलं तर सामान्य वृत्ती असते. मी आत्मा ही सामान्य असते आणि व्यावहारिक ही विशेष असते. मग ती व्यवहार म्हणजे ती सगळं चाललं. वैकुंठाला जायचं तरी तोच आहे, कैलासाला जायचं तरी तोच आहे, सत्य लोकाला जायचं, ब्रह्मलोकाला जायचं तरी तो आहे. हे सगळे विशेषवरती अनात्मकारवरती. ह्याला कशाला म्हणायचं? अनात्मकार. आणि आत्मकारवरती मी सच्चिदानंद आहे. आत्मकारवरती कोणतं आहे? मी सच्चिदानंद आहे. आणि मी सच्चिदानंद ज्याला असा अपरोक्ष अनुभव आला तो ज्ञानी महात्मा आहे. पण तो व्यवहारकाली मात्र भिन्नुक आहे, पण विसरलं नाही. आणि हे जे असते ताज्ञानी ते त्याला स्वतः विचारच नाही, परमार्थाचा विचार नाही, कसलाच विचार नाही. ते सत्वगुण निर्माण झालं म्हणजे देव देव वाटतं ह्या लोकांना. पण सत्वगुण येतो जातोय त्याला. त्यांचा सत्वगुण आला की तितकं करतं काय, ते बी अंधश्रद्धेत देतं त्याला. तथापि दोन विशेष वृत्तिया होवे नाही. हा काय रे, काय सांगू? दोन वृत्त्या विशेष होत नाही. एक सामान्य राहते, एक विशेष राहते. आता ह्याच्यावर गुरु चिंतन सांगू आणि सिद्धांत सांगू. ते कसं गुरुजी सांगावा. आपला मुलगा आणि त्या मुलाचा मित्र दोन्ही आले. मुलाचा मित्र मुलगा आला. आल्यानंतर मुलाचं जे विशेष ज्ञान ते मित्रच असतं का? मुलाच्या द्वारे मित्रावर प्रेम, पण खरं प्रेम कुठे आहे? म्हणून दोन विशेष वृत्त्या राहत नसतात. दोन वृत्त्या, जे मुलावर प्रेम तेच मित्रावर असू शक्य नाही. याच्यावर गुरुजींनी सांगितलं होतं आम्हाला चिंतन करण्याकरता. बहिणीचा मुलगा आहे, आपलाही मुलगा आहे, विषय कशावर चालू आहे? विशेष वृत्ती. हा, दोन विशेष वृत्त्या नसतात. एक सामान्य असते आणि एक विशेष असते. आणि सामान्य हे असते कोणाच्या विरोधात नसते, आणि विशेष जे असते मात्र विरोधात असते. चला मग त्याच्यावर सांगितलं होतं गुरुजींनी. काय सांगावं त्यांनी व्यवहारातून चिंतन? त्यांनी सांगावं. दोन्ही बसले, दोघाला पात्र वाढलं आहे का नाही? आणि आपलेपणा कसा आहे आणि आपलेपणा कसा नाही शितेच सांगावं. मुलाच्या पात्रावर चमचा तुपाचा असा होतो आणि त्याच्याच मित्राचा चमचा असा होतो नसता. हे ती सामान्य आहे आणि हा विशेष आहे. पण एकाकाली दोन विशेष रस नसते. एकाकाली एक सामान्य एक विशेष. कळायला लागलं का? मग आता ज्ञानी पुरुषाची वृत्ती व्यवहारकाली व्यवहारिकच राहते, स्वरूपाकार राहत नाही. स्वरूपाकार वृत्ती आहे, मी सच्चिदानंद आहे अशी वृत्ती, त्या देहबुद्धी नाही. आता इकडे येऊ आपण जवळ. देहबुद्धी आहे त्यावेळेस आत्मबुद्धीचे विस्मरण आहे, आणि आत्मबुद्धीचे स्मरण झालं की देहबुद्धीचं विस्मरण. त्याला दृष्टांत जागृतकाली स्वप्न नाही, स्वप्नकाली जागृती नाही. दोन्ही एकाकाली नसते. म्हणून चिडिया दो दो न बने, चिडिया दो दो न बने. हो, कसं तेव्हा अनाधिकाराचा विषय वेगळा, विचारी पुरुषाचा विषय वेगळा. याते अन्य व्यवहार में संलग्न पुरुष को जैसे संदूक नाम पेटी में जानबूझ के रखे धन की विस्मृति होवे है, फेर व्यवहार की समाप्ति के हुए ता धन का स्मरण होवे है, तैसे ज्ञानवान की भी बुद्धि व्यवहार में विशेष संलग्न होवे तब वाकु तत्व का विस्मरण होवे है, और फिर जब व्यवहार से उपराम होवे तब ताका झुंका तीव स्मरण होवे है. का आला का तो दृष्टांत?
सोन्याच्या पेटीमध्ये द्रव्य ठेवलंय आहे ना, सोन्याच्या पेटीमध्ये द्रव्य ठेवलंय, त्याला माहित आहे का नाही? पण व्यवहार कळले ते विस्मरण आहे का नाही? आणि ज्यावेळेस व्यवहार संपेल त्यावेळेस याची स्मृती आहे का नाही? है ना? स्वरूपाची स्मृती व्यवहार संपल्यावर स्वरूपाची आठवण राहते, आणि जीवाला कोणत्याही काळामध्ये व्यवहाराचीच वृत्ती राहते. न कळणाऱ्या जीवाची वृत्ती सतत कोण्याही काळामध्ये व्यवहारिकच राहते. त्याला गुरुजींनी सांगा, परीक्षा आपल्या परमार्थाची, आपल्या मनाची, अनुभवाची एक अवस्था गुरुजींनी सांगा. स्वप्नावरून तुझा अधिकार आहे, त्याला गुरुजींनी सांगावं. स्वप्नात मी द्रष्टा साक्षी आहे असं जर निश्चित झालं तर खास अभ्यास कर. स्वप्नामध्ये मी साक्षी आहे असं ज्याची वृत्ती, ती ज्या वृत्ती त्याने अभ्यास तितका केलेला असतो. आणि स्वप्न ही आपल्या अनुभवाची खूण आहे. स्वप्नावरून आपण कुठं आहेत ही जग त्याला कळते. स्वप्नामध्ये मी साक्षी द्रष्टा आहे, तुला स्वरूपाचा निश्चय झाला. स्वप्नामध्ये मी गुरु सेवा करतो, गुरु मला चिंतन सांगतात, हिथं साधक झाला. स्वप्नामध्ये देव आणा, त्याच्यावर हिथं भक्त झाला, आणि याच्या खाली आला की संसारिक झाला. आणि हे ज्या त्याच्या स्वप्नात त्याला कळते. म्हणून तुमचा विश्वास असेल नसेल, मला त्याची काही गरज नाही कोणाची. वेळ झाली 3-3:30 वाजल्या की आपोआप मंत्र चालतात. ज्यावेळेस आपोआप मंत्र चाललं त्यावेळेस वाटतं चला आता वेळ झाली होती. आणि जोपर्यंत मंत्र चालत नाही, जरी जागा झालो तर ते वेळावर नाही, ते वेळावर बरोबर आपोआप मंत्र चालतात. वृत्ती लीन झाली असली तरी साक्षी भावाने वृत्ती अभ्यास करते ही त्याला कळते. आणि ती ज्यावेळेस मंत्र म्हणू लागली अर्धवट म्हणा कसं, त्यावेळेस मग वाटतं चला आता वेळ झाली, मग तिथून उठायला सुरुवात करतं मन. तसं ज्ञानी महात्मा व्यवहार करे विस्मरण आहे, आणि स्थिर झाले की स्वरूपाची आठवण आहे. आणि अज्ञानी जे आहे सदा विनमुख आहे. म्हणून तर पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्ने पांडुरंग, हे निध्यासाचं चरण आहे. म्हणून मी आत्मा, मी साक्षी, मी ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, आयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, हे आठवत सुद्धा नसते. आणि आठवत असलं तर आमचं परत घेऊ. ज्ञानाची प्रसंग प्राप्त विन्मुख असते, आणि अज्ञानाची त्याला दृष्टांत कोणता दिला? सोन्याच्या पेटीचा, द्रव्याचा. याही ते भगवान भाष्यकार ने शारीरिक भाष्य के प्रथम अध्यायगत प्रथम पाद में कहा है, व्यवहार विषय ज्ञानवान भी पशु नाम अविवेकी जन की न्यायी व्यवहार करते हैं. याते ऊपर लिखा जो अर्थ तो घटित है. विषय सांगतो. जनार्दन स्वामी, शिवाजी महाराज, रामप्रभू, हनुमानजी, हे साधू कोण? माणसं महाराज त्यावेळेस कोण? लंका जाळली त्यावेळेस कोण? इकडे तर तुकोवर काय भक्ती याच्या वाट्यामध्ये जावं सोबत, ह्यानी तर लंका जाळली. मग भक्त एक अभक्त, हे जर कळलं तर मजा येईल. लंका जाळली का नाही? मग भक्त जाळीच असतो का लंका? भक्ताचे मुकुट म्हणे लंका का जाळलेली लंका धणे धन्य म्हणे तुका. हे एक महाराजांचं. रामप्रभूंनी लक्ष्मणाला गीता सांगले, पण माणसं मारलं का राक्षस मारले का नाही? ज्यावेळेस रामप्रभूचा बाण राक्षसाला लागत असत त्यावेळेस फुलाचा हार वाटतो का? मी काय करते हे झालं. आता खाली येऊ आपण. जनार्दन स्वामी किल्ल्याचे सरसेनापती, प्रत्येक राहण्याचे ककडे तोडल्यासारखे माणसाचे मुंडके उडी असते. आणि ते नाथाचे गुरु, नाथाला दर्शन करून दिलं दत्ताचं.
आणि इकडे किल्ल्याची सरसर पत्ती आणि पदचक्र आले की तलवारीने माणसाची मुंडकी उठत होती. कसं वाटतं हे साधू का कसं हे. आणि त्याच्या खाली शिवाजी महाराज रामदास स्वामीची कृपा झालेली. तेवढेच नाही, तुम्ही ऐका जरा नीट लक्ष. तुकोबाराय भांबळेश्वराला तुकोबारायचे कीर्तन ऐकलं 14 दिवस समाधीत होते ते शिवाजी महाराज. नको म्हणली मला हे, पण तुकोबारांनी जागृत केलं. नाही रे, तुझं हे काम नाही, हे ठेव जवळ, पण तुझं जे धर्मरक्षणाचं कार्य आहे, या धर्माचा नाश करणं हे तुझं कार्य हे करणं. 14 दिवस स्वरूप आनंद भोगणारा महात्मा तो काय करतोय. मग ज्ञानी कार्य नाही. म्हणून ना व्यवहारकाली ज्ञानी असेल त्या शब्दात बोलत, पण त्याच्यावरचे शब्द राहत नाही. असेल त्या व्यवहारात व्यवहार करेल, पण त्याच्या मनाचे व्यवहार राहत नाही. ही त्याची खूण आहे. प्रसंग प्राप्त बोलेल, आणि ती बी असं बोलेल की म्हटलं एवढं परमार्थ करतात, एवढे ज्ञानेश्वरी, एवढे हे कसे इतके हलके विचार. ते कारच तसे, पण पुन्हा विसरले, पुन्हा नाही. आणि अज्ञानी लोक जागृती स्वप्नी तेच. म्हणून ज्ञानेत आणि अज्ञानात फरक आहे ना. व्यवहार दोघं दिसायला सारखा आहे का नाही, व्यवहार दोघाचा सारखा आहे का नाही, पण समजूत आहे का सारखी. चला, म्हणून ज्ञानी महात्म्याकडे 2 वृत्ती असतात. एक मुख्य वृत्ती स्वरूप चिंतनात असते, अमुख्य वृत्ती व्यवहारात असते. तिस कालविषय ज्ञानवान भी आत्मविमुखी होवे है. कोणत्या कालात? व्यवहार कालात. और ज्ञानी की बुद्धि जो सदा आत्माकार ही रहे तो भोजनाधिक व्यवहार न होवे, याते आत्मविमुख बुद्धि दोनों वाकी बने है. म्हणून जर ज्ञानी पुरुष आत्मस्वरूपातच राहिला तर ते जेवण खाण्याचा व्यवहार होणार नाही, पूजा अर्चा होणार नाही. पण पूजा अर्चा करताना हो का नाही, जेवण करताना तात्पुरती तेवढ्या पुरतीच आहे, बाकीची स्वरूपात आहे. आणि हे जी सरळ याला परत यायचं माहीतच नाही. सांगू आमच्या गुरूंच्या भाषेत राग येईल का? गुरूंजी सांगायचं आम्हाला, रानडुकराची मुसलमान प्रपंच लोकांची मुसलमान, त्याला महागारी फिरायचं कळतच नाही. आणि 6 जण माहीत असतं, त्या तात्पुरत्या तिकडे पटकन जागा. आणि जी अशी खाली जी धाव असते त्याला परत त्याचं माहीतच नाही. हे विनमुख, सदा विनमुख. आणि हे व्यवहारकाली विनमुख, याला जीवनमुक्त म्हणावं. शास्त्रीवाचं काय म्हणायचं? तुका म्हणे महापातक पतीत नव्हती जीवनमुक्त हेळा मात्र. आता जवळ सांगा, अंतकरण उपाधी निश्चित झालं कोण आहे? कोण आहे? आणि अंतकरण विशेषण झाल्यावर जीव. असं बघा, अंतकरण विशेषण झाल्यावर जीव आणि अंतकरण उपाधी झाल्यावर जीवनमुक्त. आता विशेषण आणि उपाधी यात फरक सांगा. सांगा, उपाधीचं हे व्याख्या सांगा आणि विशेषणाची व्याख्या सांगा. झालं ना विषय? सांगा. हे शाळेय पद्धतीचे ग्रंथ आहे ना, हे कथन चरित्र नाही. हे जर लक्ष आलं तरच विचार उपयोगाचा आहे. सांगा दोन्हीची व्याख्या. अंतकरणाचे धर्म बोल. आपले वाटले की विशेषण वा, आणि अंतकरणाचे धर्म आपण त्याला जाणतो असं वाटलं की उपाधी. आता हे झालं तुमचा अनुभवाचं बोला. शास्त्र तर उपहितावर आपले धर्म न घालता उपहिताचं ज्ञान करून दे ते उपाधी, ते अव्याख्यात. आणि विशेषण आपल्या धर्मासह ज्याचं ज्ञान करून दे ते विशेषण. सोन जवळच आहे, तांबडा घोडा जावतो, तसंच सिद्धांत असा आहे. अंतकरणाच्या धर्माने जीव रोडतो, हसतो. पण हे सगळे धर्म कोणाचे आहेत? ज्यावेळेस हे सगळे अंतकरण धर्म म्हणलं, अंतकरण कधी झालं? उपाधी. आणि अंतकरणाच्या अंगावर धर्म आले की विशेषण. म्हणून माऊली म्हणते, पुढीला ओझे आपल्या माता घिजे, भारे का धाटे जे धनुर्धरा. हे अर्जुना,
तुझ्या पुढे असणारं अंतकरण त्याचे जर अंग धर्म घेतले तर कवबाचा सीन होतो. आणि त्याचे धर्म तुका म्हणे असं तुझे तुझे मस्तकी जर त्याचे धर्म त्याच्यावर ठेवलं तर ही तर भक्तीचं चरण. माऊलीचं दुसरं सांगतो, आत्मा आत्म्याच्या ठाई देहाचा धर्म देह पाहिजे आयसे जे जाणते ते अनाथ. आत्मा आत्म्याच्या ठिकाणी आत्मस्वरूप ज्याला कळतं, देहाच्या ठिकाणी देहाचे धर्म जे जाणतात असे जाणणारे थोडे, सांगणारे पुष्कळ पण जाणणारे थोडे. आत्मा आत्म्याच्या ठाई देहाचा धर्म देह पाहिजे असे जे जाणते अनाथ. आणि म्हणजे पती. मग आता अनात्म्याचे धर्म षडविकार, अनात्म्याचे धर्म काम क्रोध मोहादी, अनात्म्याचे धर्म भ्रांतिरूप. का स्वप्नातले धर्म काय उपयोगाचे. म्हणून नारायणाला विचारलं, बाबा लय रागात आले तर मला राग आला असेल, वाटत असेल, नाराज झाला असेल. ते बोले हसले नारायण बाबा, बोले बाबांचा राग मला एक माहित आहे आणि स्वप्नातल्या विचारात काय त्यात त्यांनी सांगावा. बाबा इतके जण रागवले, मी निघालो त्यांच्या रागवण्यामध्ये, पण हे सगळं स्वप्न आहे. बोलताना दोघं एकमेकाला असं बोललो, मांजरच कळवून लागल्यासारखे, परंतु नाही झालं. पाहिलं नको जे म्हणलं राहिलं. त्याचं आठवण बी नाही, हे आठवण बी नाही. त्यावेळेस उपाधी विषय हित आहे. म्हणून त्याच्या खाली येऊ आपण. संकल्प उपाधी द्रष्टा साक्षी. संकल्पाचे व्यवहार अंगावर आले ते विशेष. म्हणून न म्हणा देह माझा ऐसा, मग भरोसा कळले. म्हणून तुकोबारा बाबा हो माझा देह नाही म्हणा, मी देह आहे असं नाही म्हणा, तो माझा नाही ते मी नाही. सांगणं सोपं आहे, वेदन कळणं सोपं आहे, पण पुढं पाठीमागचं दोन तरंग ऐकलं कळलं. माझा कमी, माझा नाही, मी नाही, मग कोणाचा आहे. अज्ञानकारी आहे. म्हणून काल ते सांगितलं ना, ते जग मिथ्या जग मिथ्या म्हणतो. म्हणून जग मिथ्या तू म्हणाला, तुझं अंतकरण कसं आहे. अंतकरणाचा मार बसून जग मिथ्या म्हणून काय करायचं. दुसरं घर जळालं त्याचं काय, तुझं घर जळायला आलं तुला काय वाटत नाही. आणि हिथंच मार बसतोय परमात्म्याला. अंतकरण ज्याची उपाधी ठरली तो जीवनमुक्त होऊ शकतो. अंतकरण उपाधी काय की आत्मा निर्गुण निराकार सतत आहे आणि भ्रमाने वाटायला लागले. मी करता, मी भोगता, मी स्त्री, मी पुरुष, मी शाना, मी वेळा, मी पंडित, मी ज्ञान, हे सगळं अंतकरण आहे. याची प्रतीची सांगतो तुम्हाला. झोपेमध्ये मी शाना का वेळा, मी स्त्री का पुरुष, मी पापी का चंडाळ झोपेमध्ये. बरं मी कीर्तन करणार का भजन करणार झोपेमध्ये. झोपेत काही नाही का. ही आहे अंतकरण लीन आहे विद्यात. आणि ज्यावेळेस अंतकरण जागृतीत येईल, जे स्थूळाचे संबंध होईल, त्यावेळेस मग सगळं अंगावर मग जे असतील ते. मग त्यावेळेस सुद्धा हे सगळे अंतकरण धर्म ओळखतो का नाही. पण स्वतःला ओळख नसल्यामुळे अंगावर येतात का नाही. मग स्वतःच्या जाणीत राहिलं म्हणून तर मग तुकोबारांनी सांगितलं, क्षण क्षणा सांभाळतो आणि साक्षी होतो आपला. पदोपदी संकल्प होत असताना त्याला आपण जाणावं झालं. क्षण क्षणा सांभाळतो म्हणजे हे तर सांभाळणं कुठं लावायचं. मी साक्षी भाव जागृत करायचा आणि मी देह नाही असा भाव जागृत करायचा. मी मन नाही असा भाव जागृत, ह्याला सांभाळणं म्हणायचं. आणि मी साक्षी आहे ह्याला न विसर, ह्याला सांभाळणं म्हणायचं. हो, नाही तर गंगा गए गंगादास, जमुना गए जमुनादास. काय हे आता तसं नसतं. ज्याच्या धर्म त्याच्यावर लक्ष आलं पाहिजे. ते बी काही काळापुरते, पुढे पुढे एक वस्तू नाही तर जाऊ द्यात पुढे होईल. म्हणून ज्ञानी पुरुष प्रसंग प्राप्त विन्मुख असतो, म्हणून त्याचे जीवनाधिक व्यवहार होतात. आणि अज्ञानी पुरुष मात्र सतत एक आठवण, मला आबांची आठवण झाली. आबा महात्मा होता, त्याने कसं सांभाळ, पोटतं मुलापेक्षा जास्त सांभाळलं मला. किती सांभाळलं मला सांगता येणार, पण खूप सांभाळलं.
आणि जीव चुकतो. तसं माझी चूक काही झाली. आणि त्यांनी सांगितले 6 महिने येऊ नको माझ्याकडे, तिथपर्यंत. पण कीव कशी असते त्यांची. कळंबला नानासाहेब वकील होते, त्यांच्याकडे प्रभाकर ठेवला त्यांनी. आता प्रभाकर ठेवल्यानंतर माझी आठवण झाली. माझी आठवण झाल्यानंतर आता बाबूला ये म्हणून तर नाही, मी हाकलून दिलाय. आणि त्याला तर ऐकायला पाहिजे. निरोप केला पडलं वडगावात म्हणावा कोणाला ज्या ऐकायला येतं प्रभाकर चालू आहे ह्याला कळंबला नानासाहेबाचं वकिलाचं प्रभाकर ऐकायला या म्हणा कोणाला येतं तर. मग प्रभाकर ऐकणार दुसरं कोणीच नाही, प्रभाकर मीच ऐकणार अशा अटकले असतात. सगळं हाकलून दिलंय. त्याच्याविषयी मोह असाही नाही झाला पाहिजे आणि त्याचे नुकसान नाही झालं पाहिजे, ही तिथं अटकल असते. मग आता ही उपाधी काय विशेषण, ही उपाधी नाही विशेष नाही, ही किंवा येतो हिताचा कळवळा आणि पडची ह्याची काळ ही कळवळा आहे. हाकालून दिलाय पण खाली जाईल आणि खाली गेलं पण अवघड असतं. म्हणून 1 महिना 15 दिवस झालते. 6 महिन्याचा करार करता पण 1 महिना 15 दिवसातच निरोप आला चल असं असतं. इथं उपाधी नाही, इथं विशेषण नाही, हे त्यांची क्यू असं साधूचं खरं साधू असलं पाहिजे बरं का. म्हणून अंतःकरण ज्ञानाचाही व्यवहारकारी विन्मुख असते. बस आपलं मग हे असं अंतःकरण तुमची उपाधी आहे किती वेळेस असतील किती वेळेस विशेषण असतं. आणि आता हे अंगावर घ्यायला पाहिजे तुमचं अंतःकरण विशेषण किती वेळेस असतं आणि उपाधी किती वेळेस असते. हे कसं ऐकायचं. मग हे सगळे लोक जे आता काही गप बसले, काही नाराज आहेत, काही करतात. पण हे जर कळलं तर माझं शिन भाग जाईल आणि तुझं कल्याण होईल. आता एकही जीव याच्यावर प्रश्न नाही, पण भगवंत त्यांना सद्बुद्धी देव, आपले भगवंतांनी इच्छा पूर्ण करो हे साधूकडे गुरुकडे प्रार्थना असावी. आणि ते आपण अंगावर घेतल्यानंतर लाभ होत असतो. मग एखाद्या तरी विशेषण वाटतं की उपाधी वाटते, दोन्ही वाटतं. बरोबर आहे. कधी कधी उपाधी आणि कधी कधी विशेषण का. बरं चला आपण लोक चिंतन करा. अनुभव दिवसातून उपाधी किती वेळेस विशेषण किती वेळेस, दोन्ही वेळेस वाटत जावं. चला राहू दे. पण हे कळलं त्याला तेच सांगतं काकाला लय बोल का लय डोकं फिट करतो माझं. मग काल दिवसभर त्याने माझं डोकं लय फिटाक झालं. बरं मला नाही सांगावं तर काय करायचं. तर त्याला सांगते एवढं जास्त बडबड करू नको. मी सांगते कर. जो ज्या वस्तूला जाणतो तो त्या वस्तूने वेगळा असतो. जो ज्या वस्तूला जाणतो तो त्या वस्तूने वेगळा. एवढं चिंतन कर. एवढं चिंतन केलं की तुझा 12ने परमार्थ झाला. तू काय करतो देहाला सोडून बायको माझी ती अशी बोलती, पोरग माझा असं ते करतो आणि जगाचा द्रष्टा कुठे रे तू. अगं तुझ्या मनाचा द्रष्टा हो, अगोदर मन मिथ्या ठरव आणि मग हे वर्म. म्हणून मनोराज्य सुख दुःखाला कारण नाही. लोक सुख दुःखाला कारण नाहीत. आता ही जे पंचमहाभूतात आहे का कसं आहे, पण ते आज म्हणलं अंतःकरण विशेषण झालं आणि द्रष्टा म्हणलं ही दृश्य झालं. आणि विशेषण झाले की रडत बसावं लागेल, उपास झाले की हसावंच लागेल. म्हणजे ज्ञानीपुरुषाची वृत्ती कधी अशी विन्मुख व्यवहारकारी आणि अज्ञानाची सतत. अज्ञानी तो बुद्धि सदा आत्मविमुख है. आलं का नाही तेच. और ज्ञानी की बुद्धि आत्मविमुख होवे किस काल में ज्ञानी को भी इच्छा और विषय के संबंध से आत्मस्वरूप आनंद का भान अज्ञानी के समान है. हो ज्यावेळेस खाली आले विमुख झाले स्वरूपाच्या बाजूला त्यावेळेस म्हणून तर अनुभव आहे. आम्ही साधू संगतीत राहिलो. गुरुजी विधेमुक्तीमध्ये राहायचे
गुरुजी आनंदात राहायचे, आहे का नाही. आणि नीट ऐका, कीर्तनाची वेळ झाली, विठोबा रुक्माईचं भजन झालं, कीर्तनाची लगेच काठी घेऊन निघाले, विणमुख सन्मुख. व्यवहार परमार्थिक, पण आत्मस्वरूपात कोणताच व्यवहार नाही ना. ते स्वाभाविक धनंजय नाही कोणीच क्रिया. अर्जुना, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणतीच क्रिया नाही. मग आता कीर्तन निघाले त्यावेळेस भावगोचर वस्तू इकडे आले, आत्मस्वरूपामध्ये राहिले आणि कीर्तन झाले पण बसले आनंदात. असं असतं ते. मग ज्ञानी पुरुषाची प्रसंग प्राप्त विषयानुसार अज्ञानी पुरुषाच्या सारखी इच्छा होईल. पण इच्छा होते म्हणजे तो अज्ञानी असतो असं नसतं. आणि अज्ञानी सदा विमुख असतो. परंतु इतना भेद है, विषय के संबंध से जो आनंद का भान होवे है, ताकू ज्ञानी तो जाने है, जो यह आनंद है सो मेरे स्वरूप से न्यारा नहीं है. या उपाधी माझे गुप्त, चैतन्याशी सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. या उपाधी माझे गुप्त, चैतन्याशी सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते. याच्यावर नाथाच्या भागवताचा दृष्टांत आला. नाथाच्या भागवतात दृष्टांत असा आला की कोंबड साखरेचं, पातेलं साखरेचं, आणि पशु पक्षी साखरेचे, सगळे साखरेचं, बघून साखरेचं. आता ही नामरूपाचे आकार, याच्यावर साखरेची गोडी कोणत्या पदार्थाचं आणि कोणतं नाही. साखरेचं घोडं, साखरेचं कुत्रं, साखरेचं माणूस, हे थोडक्यात सांगायचं आहे. याच्यामध्ये कोण्या पदार्थात गोडी नाही, पण नामरूप एकाच एक आहे का. कोंबड्याचं नामरूप वेगळं, पातेल्याचं नामरूप वेगळं, माणसाचं नामरूप वेगळं, पण साखर बरं गोडी. तसं हे या पुरुषाचं विषयामध्ये जरी वाटलं तर ते म्हणतो ह्या विषयात आनंद माझाच आहे. आणि हे काय म्हणतो, विषयाचा आनंद आहे. अज्ञानी काय म्हणतो, विषयाचा आनंद. आणि ज्ञानी काय म्हणतो, हो विषयात माझाच आनंद आहे. किंतु ताकाही आभास है. त्याचा सुद्धा विषयामध्ये आनंदाचा आभास आहे. आनंदामध्ये विषयच नाही तर. याते ज्ञानी को विषय भोग में भी समाधि ही है. होतंय का, सांगतो तुला. चिंतन सांगतो. ज्ञानी पुरुष निळामणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी. निळवारा म्हणतात असा जो महात्मा व्यवहार काली सुद्धा त्याची समाधी आहे. म्हणजे काय, स्वतःच्या आनंदात रमतो. विषय भोगत असताना स्वतःच्या आनंदात आहे. आणि ही वृत्ती तिथं विचारद्वारे पोहोचल्यावर त्या आनंदाची शक्ती निर्माण झाल्यामुळे हे होते. पण आता आज कळून घ्यायचा विषय, वस्तूची वृत्तीचा सगळा संबंध जर झाला तरी हो, म्हणून बुद्धीचे हो अन्य नाही तुझे एका किशोराची सकल. बुद्धीचं खरं हो, बुद्धीचं खरं स्वरूपात राहणार. आणि तिथं नाही राहिलं मग त्या बुद्धीची फौजी तुला, त्या बुद्धीच्या सत्वून त्याला जोडं नाही. म्हणून ज्ञानी पुरुषाची वृत्ती कोणत्याही कालामध्ये स्वरूप आनंदामध्ये राहते. तो नित्य आनंदात आहे, नित्य समाधी ज्ञानी पुरुषाची. व्यवहार करीत असताना आता याच्यावर मोठा दृष्टांत आला पण वेळ होईल, लक्षात राहील का नाही. 2 शब्द सांगतो दृष्टांत. सुखाचार्य व्यासांचा मुलगा 12 वर्ष आईच्या पोटात होते आणि ती 12 वर्ष पोटात आईच्या सर्व नग म्हणजे संसार वाईट आहे मला नाही जन्माचं रहस्य. कोणा नारदाने सांगितले आईच्या पोटात इतके दिवस राहू नको, आईला त्रास होतो कळतं की नाही तुला. कसं तरी जन्माच्या बरोबर संसाराला भेलं लागलं. फळा ब्राह्मणाचं पोर की खेळाचं भेलं आणि ती नागच पळू गेलं रे. ब्राह्मणाचं फळ प्रपंचाला भेकड झालं आणि पळू लागलं. आता पळता व्यासून आणि मागो चाललं, ए पोरा थांब. पण त्या पोराचं वैराग्य असं होतं, नदीच्या काठात ते सुखाचार्य पळायला लागले. त्याने हाक मारले त्यांच्या वैराग्याच्या शक्तीने झाडं दगड ओ देत होते व्यासाला. परंतु फार वाईट एक प्रसंग चालला. त्यावेळी बाया माणसं नदीला धुत होते
अंगावर कपडे कोणाचे असतील, कोणाचे पदर खाली पडलेले असतील, पण व्यास हे महात्मा परंतु व्यवहारामध्ये त्यांचं वयोवृद्ध झाल्यामुळे तिथल्या बाया माणसं लागले, अंगावर कपडे घेतले आणि सुकन ते पाहिलं. ज्यावेळी सुकन ती पाहिल्यानंतर सुकाला वाटलं मी एवढं असून मला का लागले आणि हे काय राहिले, त्याचे गेला व्हायला. मग तिथं अभंग तुकोबाराचा सुखाला मी देह असं वाटलं. मग व्यास उपराची दृष्टी केली, तिथं व्यासाने पुन्हा उपराची दृष्टी केली. मग त्याला सांगितलं आता जनक भेटीशी पाठवलं त्याने, जा आता तो जनकाकडे, तो बद्ध झालास. वैरागाचा एवढा त्याग ते जन्मताच पळून गेले संसाराला. ब्राह्मणाचं एक खेळ असे गेलं, ते ब्राह्मणाचं पोर एक पळू लागलं असं. गेल्यानंतर लंगुटी आणि सुखाचार्य रामकृष्ण जनकाला 700 बायका, किती 700 बायका, पण विजयमुक्त. ज्ञानीपुरुष कुठे असलं तरी विजय असतो, त्याची समजूच वेगळी असते. हे गेल्यानंतर तिथे राज आता पुढे राजाचे नोकर असते, उभा राहिले आणि सांगितलं मी सुख आलो म्हणून सांगितलं जनकाला. ते सुखाचार्य तिथून उत्तर संगम त्यक्त्वा सुखी भव, तिथून उत्तर दिलं राजाने जनकाने. अरे म्हणजे बरोबर आलं ते टाकून दे. आता या सुखाचार्याला वाटलं काय माझ्याजवळ तर काहीच नाही. जनक भेटीत पाठवत तिथे माझ्याजवळ काही नाही, पण म्हणले नाही माझ्याजवळ 2 मोठी राख आहे. ते राख टाकून दिली. पुन्हा सांगितलं की सुखाचार्य तेच उत्तर संगम त्यक्त्वा सुखी भव, ते टाकून द्या आलेलं. लंगुटी ती दिल टाकून सांगा म्हणलं उत्तर तेच संगम त्यक्त्वा सुखी भव. आणि मग त्यांनी विचार केला की मी राग टाकली, करदोडा टाकला, मग मी देह आहे आणि मी देह आहे असा विचार केल्यामुळे मग मी देह नाही, मी साक्षी द्रष्टा आहे असं म्हणल्यानंतर तिथं समाधी लागली. आणि समाधी लागल्यानंतर पुन्हा जनक राजा आले आणि पुन्हा त्याला उठवलं. आता ही तर त्याग करायचा असतो. संगम त्यक्त्वात सुखी व काय कोणता त्याग, देहबुद्धीचा. देहाचा मी नाही, देहाचा मी द्रष्टा आहे, मी साक्षी आहे असं कळलं पाहिजे. आणि हे ज्यावेळेस देहाचा अभिमान गेला, सूक्ष्म देहाचा अभिमान गेला, त्यावेळेस आनंद गौरवला. आणि पुन्हा आले आणि उठवलं, नेलं, बोलणं चालणं झालं. पण शुकाचार्य महाराज हे कसं काय म्हणजे काय एवढा परिसर 700 बायका हे तर तुम्ही एवढ्या अवस्थेत कशी काय राहता नाही पण कसं बरं. मग त्याने 2 शिपाई बरोबर दिले, नागोर तलवारी, एक मोठं पाण्याचा थाळा म्हण किंवा परत म्हण, आणि त्याचं काटकाट पाणी भरलं आणि डोक्यावर दिलं. म्हणजे ह्याला नगरीत फिरून आणा आणि जिथं पाण्याचा थेंब पडतो तिथं ह्याचा शिर उडवा. मरणाची बिटाच सगळ्याची बोंब असते. आता किती लोक मरणाला भ्यावं लागले. जे मरायचे मरतीलच की, राहायचे ते राहतीलच की, जाऊ दे मला तो विषय नाही सांगायचा. सगळे नगरी फिरून आले. नगरी फिरून आल्यानंतर तुला विचारलं काय काय हो नगरीत माझ्या कुठे दुकान आहेत का. मला काहीच दिसलं नाही. का मला वाटतं ती थेंब कधी पडेल की. म्हणून राजेसाहेब शुकाचार्य महाराज माझीवरती कशी आहे. व्यवहार झाला का नाही तुमचा, तुम्ही फिरून आलेत का नाही, काही दिसलंय का. तसं एवढा जर राजधानीचा परिवार माझा असला तरी माझीवरती चित्त असं तुझे ठीक आहे. देह असं माझं भलतंच आहे पण चित्त तुझे पाहिजे असू द्यावे. माझा जे कुठे राहू दे पण चित्त तुझ्या. तसं देहबुद्धी असली तरी त्याचं विमुखपणा असतो. ज्ञानी महात्माचा कोणत्याही काळामध्ये आनंद स्वतःचा स्वरूपाचा भोगतो. म्हणतो सदा त्याची समाधी, सदा त्याची व्यवहार काढली. म्हणून हे पण ती पूर्ण अंतकरण उपाधी मिथ्या ठरल्याशिवाय घडत नाही. पण हे कळण्याकरता हे करायचे. चला समाधि यह जो समाधि कहा सो जाने के संग लिए चोर की न्यायी
विषय विषय दोष दृष्टि रूप विवेक के जागरण करी और मिथ्यात्व बुद्धि रूप दृढ़ वैराग्य के विद्यमान होने करी और बद्ध मुक्त महिपाल की न्यायी स्वल्प भोग से संतोष करी और वध करने योग्य पुरुष के भोग की न्यायी परिणाम में भोग की दुख हेतुता के ज्ञान के होने करी दृढ़ राग के अभावते और विषयानंद की स्वरूपानंद से अभिन्नता के भानते कहिए आत्मानंद के प्रतिबिंब से अतिरिक्त विषय विषय सर्वथा आनंद के अभाव के ज्ञानते स्वरूप के अनुसंधान रूप समाधि के गुण की समता करी यह पुरुष सिंह है या की न्यायी गौण है। विषय फार मोठा आहे, सांगतो. एक सूत्र आमच्यापर्यंत याची उपाधी झाली त्याला विषय पासून लाभ आणि तोटा ज्याला होत नाही त्याची खरी समज. व्यवहारामध्ये लाभ आणि तोटा हे दोन्ही ज्याच्या समोर नाही त्याची ही उपाधी असते. आणि म्हणून तिथे लिहिलंय विषयाच्या ठिकाणी राग नाही, विषयाच्या ठिकाणी क्रोध नाही. का नाही? दृश्य आहे म्हणून. का नाही? मिथ्या आहे म्हणून. आणि असं असलं तरी आनंद का त्याला समाधी का होईल? तर ते व्यवहारकाली सुद्धा स्वतःच्या आनंदात राहतो म्हणून समाधी. विषयामध्ये आनंद माझाच आहे असा त्याचा अनुभव असल्यामुळे विषय भोगवत असताना स्वतःच्या आनंदात असतो अशी समाधी असते. पण हे गौण आहे. त्याला गौण कसं उदाहरण दिलं? माझा मुलगा शिवमा आहे, माझा मुलगा वाघ आहे. त्याला गौणी वृत्ती म्हणावी, गौण आहे. आता तुझा मुलगा वाघ आहे म्हणजे त्याला शेपूट आहे का, माणसं खातोय का? मग वाघ म्हणतो वाक्य खरं झालं पाहिजे आणि तिथं विषय बी बसला पाहिजे. तर मुलगा वाघ आहे, त्या वाघासारखे काही क्षेत्रीय गुण आहेत त्याच्या ठिकाणी, पोषण आहे, त्याला गौण वृत्ती म्हणतात. तसं व्यवहारामध्ये ज्ञानीपुरुषाची समाधी आहे म्हणजे गौण वृत्ती आहे. खरी समाधी आनंदामध्ये राहणं त्याला काय नाही ही खरी समाधी. पण व्यवहारकाली सुद्धा स्वतःच्या आनंदाला विसरत नाही म्हणून व्यवहारकाली सुद्धा त्याची आनंद आहे. कशावरनं? विषयाचा लाभ तोटा झाला, विषय राहिले काय गेले काय ज्याला काही वाटत नाही म्हणते समाधी. विषयामध्ये आनंदाचं भान होतं, ते विषय राहिले काय आणि गेले काय याचं नाव समाधी. त्याला एक उदाहरण सांगतो कळण्याकरता भक्तीचं. गुरुबा काकांच्या चिखल तोडत मुलगा चंगरला गेला, काय भान नाही. पांडुरंगाने मुलगा दिला परत तरी मोह नाही, हेच ना समाधी. मुलगा चेंगरला तरी दुःख नाही, गणित सोडवायचं, आपल्याला अभ्यास करायचा. आणि मुलगा देवाने दिला तरी मोह नाही, ही समाधी. म्हणून ज्ञानी पुरुषाची समाधी व्यवहारकाली सुद्धा आनंदाचा असतो आणि अज्ञानी पुरुष सदा दुःखी असतो, विनमुख स्वरूपाला विसरतो. विषयात रंगलेला आहे, स्वतः आठवण नाही झाली कुणाला? अज्ञानाला. ज्ञानी पुरुष सदा आठवण झाला. किंवा जैसे बालक स्वपाद के अंगुष्ठ को घावता है और दंतरहित वृद्ध पुरुष अपने ओष्ठ मात्र का चर्वण करता है, सो अन्य विषय भोग का भागी नहीं. तैसे ज्ञानी भी शास्त्र अविरुद्ध विषय भोगों को करता हुआ स्वरूप के अनुसंधानते राग के अभावते ताकू विषय भोग विषय समाधी कहिए है. हो हो. काय दृष्टांत दिलेत? लहान मुलं ते आपला अंगठा चोखतंय. आता अंगठा लहान मुलं चोखतंय, आपल्याला अंगठा वाटतो, पण त्या चोख असताना त्याला आनंदच होतो. अंगठ्यात काय अमृत आहे का? अंगठ्यात काहीच नाही. पण त्याच्या भावनेने
त्याला आनंद होतो. तसं ज्ञानी महात्मा विषयात आनंद नाही हे त्याला कळून सुद्धा त्या लहान मुलासारखा व्यवहार होतो. किंवा दुसरं एक उदाहरण दिलं, म्हाताऱ्या माणसाचं, त्याला दात नाहीत, पण ते दात नसलं तरी ते आपलं चावतंय की, मग ते चावल्यामुळे त्याच्या काही विकार होतो का? तसं ज्ञानी महात्म्याचा व्यवहार बाधित अनुवृत्ती झाल्यामुळे, जगमिथ्या ठरल्यामुळे, जसं म्हाताऱ्या माणसाचा दात नसतो पण ते व्यवहार होतो. ते म्हाताऱ्या माणूस चावलं काय निघेल? रक्त निघेल का? नाही. ह्याला दर्शन दुसरं देतो, पण ती अन्याय असते पण प्रसंग प्राप्त झाला. तो दर्शन अन्याय असते पण तो प्रसंग प्राप्त झाला. हसवल तर हसवल हे माणसाला चावा घेऊन मारतंय, पण ती चाव त्या हसवाला जात नसतात. आणि ती असं करायला लागलं ना, ते मोह असतं, त्या मोहनेच माणूस हसूनच मरतंय. ऋषी न्याय की तसं ज्ञानी पुरुषाला जगत मिथ्यात्व ठरल्यामुळे, जगत दृश्य ठरल्यामुळे, जगताचा माझा काही संबंध नाहीमुळे, असा निश्चय झाल्यामुळे जरी व्यवहार करत असतो तरी स्वतःचा आनंद चित्त पाहतो. म्हणजे व्यवहार खाली सुद्धा त्याचा आनंदच आहे आणि यांचा नाही. सो विक्षेपयुक्त होणे ते अति अधम विषय समाधी हे. म्हणून याते श्वानकी खरडीने दारे दुग्ध न्यायी याका विषय आदर करणे योग्य नाही हे, किंतु ज्ञानी को उपेक्ष है. खऱ्या ज्ञानी उपेक्ष आहे. म्हणून तर गुरुजी सांगा, प्रपंचिक साधू ते विषय पामर ते साधू असतात एक. आणि दुसरी एक गोष्ट, रजगुणी व्यवहार करणारा साधू, ते खास साधू म्हणजे त्याला किंमत नाही. समजूत झाली साधू भक्तिप्रभावामध्ये, ज्ञानामध्ये, ध्यानामध्ये ही साधन असतात. अशा साधूची किंमत संत मालिकेमध्ये असते. समजूत आहे, समजुतीत वाद नाही, पण व्यवहार जिथल्या तिथं करतो मग संत मालिकेत त्याला किंमत नाही. ते स्वतः आनंद बघतो पण संत मालिकेची किंमत नाही. ह्याला दर्शन दिला कुत्र्याचं याच्यासारखं, ते कशामध्ये दूध ठेवलंय कातड्याच्या पात्रात, कशी बोंब. म्हणून व्यवहारामध्ये मुक्त जरी असला त्याला आनंद बघता येते. आणि काय सांगतो आणखी आठवलं, शंकर महाराज आणि गुरुजी देहूला आले. आम्ही असं बसलो, कशी गंमत आहे. त्याचा अर्थ विपरीत करू नका, जरा नीट डोके दिला. आणि गुरुजी आले, सरस आले, तुकोबाराज दर्शन केलं, गेले निघून. आता शंकर महाराज आले, पण मागच्या लगामामुळे ती जशी तसे न चढायचं. त्याने दर्शन घेतलं, पण हे जसे आले जसे दर्शन करून निघून येतच नाही. तसं निका माणूस असलेला जो आनंद भोगेल तो प्रपंचिक आनंद भोगीत नाही. आनंदाचं भान राहतं, पण उपाधी असल्यामुळे निका आनंद भोगता येत नाही. आणि तो रावण तर लय आठवते मला, लय आबांचं ह्या प्रपंचिक लोकांची लय गंमत करायला. पण ती आबा होते, आपण थोडेच, आपण लाखपती माणसं. म्हणून ज्ञानी आणि अज्ञानाचा फरक आहे. म्हणून एक अभंग आहे, पृथ्वीच्या पोटी हिरागार गोटी दोन्ही संसाठी करू नये. तुकोबाराय म्हणतात, पृथ्वीच्या पोटी हिरागार गोटी पण दोघांची किंमत सारखी करू नये. दह्याच्या पोटी निगे त्या कलोनी दोघांची किंमत सारखी करू नये. तैसे जगी संत आणि देव, जग आणि संत ह्या दोघांची किंमत सारखी करू नये. जग जगाच्या ठिकाणी ठेवावं, संत संतांच्या ठिकाणी ठेवावा. पण न कळणारे लोक त्याला कोणतीच किंमत कळत नाही. क्षणिक विषयानंद होणे ते
और देहाभिमान रूप आवरण के अभाव से शुद्ध चिन्मात्र वासना के सद्भाव से ज्ञानी का मन जहाँ जावे तहाँ पादत्राण युक्त पुरुष को चर्मवेष्टित पृथ्वी की न्यायी समाधी है. बस ज्ञानी पुरुषाचे अनावृत असल्यामुळे जसं प्रसंगाने पादरक म्हणजे जोडा प्रसंगाने पाय घालतो पण ते स्वतः आनंदच राहतो. चर्म पात्र पायातलं मग ते रक्षण करतो, लक्ष ठेवतो का नाही, आनंद त्याच्यामुळं असतो का. तसे जहाजिक जगत त्या कक्षात ज्ञानी लोक पाहतात. यह अर्थ बालबोध के नवम उपदेश विषय हमने प्रमाण सहित लिखा है. हा विषय बालबोधन नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये या जीवनमुक्ती प्रकरणाचा प्रमाण सविस्तर सांगितला. अज्ञानी नहीं जाने है जो मेरा ही स्वरूप आनंद है. अज्ञानी लोक माझा आनंद म्हणतच नाहीत. अरे तुम्ही नाही रे, अज्ञानी सोडून द्या. जरा थोडे लक्ष ठेवा. ही जे सत्वगुणातले लोक त्या सत्वगुणाच्या साधनालाच आनंद म्हणतात. पण एवढं लक्षात ठेवा, नामदेव रायाला देव बोलले पण खरा आनंद स्वामी कोणच कळला. नामदेव रायाला देव बोलत होते पण नाही झालं. सगळं माहित आहे तुम्हाला. म्हणून हे आंधळा परमार्थ हे खरा नाही. स्वतःच्या आनंदामध्ये राहणारा तो महात्मा स्वतः आनंदरूप आहे हे कळणं परमार्थाचं वर्म आहे. आणि स्वतःचा आनंदरूप प्रयत्न कशाचा, सगळ्याचा प्रयत्न कसा करताय. देवदेव करणाराचा, प्रपंच करणाराचा, नको त्या गोष्टी वागणाराचा, सगळ्याचा हेतू एक आहे. पण सगळ्याचा हेतू एक असला तरी साधन चुकीचे आहे म्हणून लाभ होत नाही. अरे देवाला बोलणार नीट होईना वेळ हो तर तुम्ही काय चिंतेत होणार नीट होणार आहे. हाय का बोलायची सोय पण हे नुसतं होया होय करून जातात का नाही गुण. अरे ही सांगणारी फजिती होती तर हे काय बाकीचे आले. विषय बदलत नाही. और दोनों का स्वरूप आनंद है. विषय से केवल अज्ञानी को भ्रांति होगी. दोघांचा एकच विषय, दोघांचा आनंदच विषय. पण एक स्वतःचा आनंद पाहतो, अनेक विषयाचा आनंद पाहतो. म्हणून रे हे वेळ जवळ चिंतन करणं तेने विणं जेव्हा सुख नाही. नारायण डॉक्टर काय बोलले, यांच्याकडून तुमच्याकडून ह्याला विचार सगळं राखायचा बोल काय याचा आवड होते असं.